शून्य 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 नुसत्या शून्याची असते किंमत शून्य. जेव्हा आले जन्माला शून्य तेव्हा इथे होते शून्य. मग एका पाठोपाठ जन्मले 1 ते 9 जसे जणू एकमेकांचे भाऊ. शून्याला मग विचार पडला, काय अर्थ आहे माझ्या शून्यतेला? बाकी अंक आहेत मग्न त्यांच्या किमतीमध्ये, मला तर कोणी विचारतही नाही साधे. का घातले मला जन्माला? जाऊन विचारू आपल्या निर्मात्याला. केली तक्रार त्याने निर्मात्याकडे. म्हणाला, का केलेस माझे असे वाकडे? निर्माण तर केलेस माझे अस्तित्व, मग का नाही दिलेस मला माझे सत्व? माझा काहीच उपयोग नाही, कोणालाच माझी गरज नाही. म्हणाला निर्माता, थोडा धीर धर. म्हणाला निर्माता, थोडा धीर धर, नको असा रडू, स्वतःला सावर. 9 नंतर आता येतो आहे 10, तेव्हा तू खरी मजा पहा. यापुढे तुझ्याशिवाय अंक पुढे सरकणार नाहीत. तुझ्या विना 1चे 10 आणि 10चे 100 होणार नाहीत. तुझी खरी किंमत तेव्हा जगाला कळेल. तुझी खरी किंमत तेव्हा जगाला कळेल. तुझ्या मदतीनेच गणित विज्ञान पुढे पुढे पळेल. वाढेल तुझ्यामुळे प्रत्येक अंकाची किंमत. हीच खरी आहे तुझ्या अस्तित्वाची गंमत. स्वतः पुढे तुला मिरवायला आवडेल प्रत्येक अंकाला. स्वतः पुढे तुला मिरवायला आवडेल प्रत्येक अंकाला. तुझ्यामुळेच लाभेल अर्थ कोटी दशकोटी शब्दाला. ओळख तू स्वतःला, महत्व स्वतःचे जाणून घे. ओळख तू स्वतःला, महत्व स्वतःचे जाणून घे. किती महत्वाचा आहेस तू हे जरा समजून घे. शून्य मूळ आधार गणिताचा. शून्यातूनच झाला जन्म साऱ्या विश्वाचा. उगाचच नाही तुझा आकार गोल, त्यात दडला आहे अर्थ फार खोल. आहेत गोल सूर्य चंद्र पृथ्वी, आहेत गोल सूर्य चंद्र पृथ्वी, जणू दर्शवितात शून्याची थोरवी. शून्यच आहे आधी आणि शून्यच आहे अंत. शून्यच आहे आधी आणि शून्यच आहे अंत. प्राप्तीसाठी ईश्वराच्या शून्यातच हरवतात संत. ऐकून हे सारे झाले समाधान शून्याचे. पटले महत्व त्याला स्वतःच्या अस्तित्वाचे. जाणून किंमत आपली आनंदातो मनोमनी. जाणून किंमत आपली आनंदातो मनोमनी. एका साध्या शून्याची हीच आहे कहाणी. एका साध्या शून्याची हीच आहे कहाणी.